आज आपण बनवणार आहोत कोळंबी मसाला. कोळंबी मसाला म्हणजे आगरी पद्धतीत आपल्या जे साध्या सोप्या ह्याच्यात. आता मी कढई ठेवते. गॅस चालू करते. पहिल्यांदा गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवली. आपण आता त्यात तेल होतोया. त्याच्या आधी तुम्हाला सांगते साहित्य मी काय घेतलं आहे. ही आपली कोळंबी, हे लसूण कोथिंबीर मिरची ह्याची पेस्ट, आणि हे चिंचेचं कोल, आणि हे आपले आगरी मसाले, हळद, गरम मसाला जे आपल्या रोजच्या वापरात असतात तेच आपण यूज करणार आहोत. तर चला, आपली कढई तापती आहे तोपर्यंत आपण ह्याच्यात तेल टाकून घेऊया. मी आता बघू शकता तुम्ही, मी तेल टाकून घेतलं त्याच्यात. मग थोडासाच टाकला आहे कारण की मी जास्त तेल वापरत नाही. लसूण कोथिंबीर मिरची, कोळंबी मसाला हलका फुलका त्याचा लपलपी कसा बनवूया थोडी ती परतून घेऊया. आता मस्त अशी आपली पेस्ट भाजली गेलेली आहे. आता त्याच्यात हळद घालू थोडी, आगरी कोळी मसाला, एक चमचा, हलकासा गरम मसाला. चांगलं मस्त मिक्स करून घेऊया. त्याला शिजण्यासाठी थोडासा पाणी घालूया कारण की नाही तर करपेल मसाला. दोन मिनटं झाकण देऊन ठेवूया. मी झाकण दिलं. 2 मिनटं झाले आहेत. आपण झाकण काढून घेऊया. तेल मस्त की सेपरेट झालेलं आहे मसाल्यातून. आता फक्त आणि त्याच्यात कोळंबी घालूया. फक्त एक माणसासाठीच होणार आहे कारण की मी जास्त कोळंबी खात नाही. पाणी घालूया. ते शिजेपुरते फक्त पाणी घालूया. बघा मस्त असं तरी आलं आपल्या भाषेत. आता मी गॅस फास्ट करते. पहिला मी स्लोच ठेवलेला, म्हणजे आपला मसाला जळून जाईल. आता ह्याला उपली काढून घेते. आपल्या कोळंबीला मस्त उकली आली. त्याच्यात आता मीठ घालून घेऊया. चवीनुसार तुम्ही मीठ टाका. आपापली चव वेगवेगळी असते. मी आमच्या हिशोबात टाकते. छानपैकी कलर पण आलेला आहे, तुम्ही बघू शकता. ह्याला वाटणाची कशाची गरज, कोळंबी शिजायला जास्त टाईम पण लागत नाही. 5 मिनटं झाकण देऊन घेते. झाकण काढून घेते. मस्त असं सुगंध दरवरलाय का मस्त. आपल्या आगरी कोळी लोकांची खासियत ती आहे की आपला मसाला असतो ना तो सगळ्या मसाल्यांना फिका पडतो. तुम्ही चिंचेचं पाणी घेतलेलं होतं मगाशी, तो पाणी मी ह्याच्यात टाकणार आहे. बस परत छानपैकी मिक्स करून. तुम्ही बघू शकता रस्सा पण मस्त झालेला आहे. कोळंबी लसणामध्ये एवढी सुंदर होते ना, त्याला कसलीही वाटण्याची गरज नाही लागत. फक्त आपलं लसूण मिरची आणि कोथिंबीर ठेचून घ्यायचा बस, बाकी त्याला कसलीच गरज नाही लागत. मस्त की आपलं शिजते कोळंबी.
मस्त आपली कोळंबी शिजलेली आहे. गॅस फास्टच ठेवला आहे कारण की रस्सा थोडा आटला पाहिजे आहे ना, आणि घट्ट घट्ट झाला पाहिजे. ऑलरेडी तसा होत चालला आहे तो, त्याचा काही एकदम पातळ नाही. चिंच टाकते त्याच्यामुळे अजून तो थोडा घट्ट होईल. तुम्ही कलर पण बघू शकता, एक नंबर कलर आलेला आहे आपल्या कोळंबीच्या मसाल्याला. आता कोळंबी आपली शिजली आहे. मी अजून दोन मिनटं ठेवते आणि मग गॅस बंद करणार आहे. आता आपला कोळंबी मसाला तयार झालेला आहे. मी वरून कोथिंबीर घालते थोडी. आधी पण आपल्या वाटणात होतेच, पण थोडी घालते, जास्त नाही. बघा कसा वाटतंय कोळंबी मसाला, तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आपल्या चॅनलचा पहिलाच व्हिडिओ आहे, त्याच्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला, आपला हे मसाला तयार झालेला कोळंबी मसाला. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण करून बघा आणि कसं झालं ते पण मला कमेंटद्वारे कळवा.